श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। सध्या विशेष असा श्रावण महिना चालू आहे, तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्या भक्ताकडे रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्ष धारण करणार असेल तर त्यांनी हे नियम किंवा हा उपाय आवर्जून करावे। म्हणजेच काय, ज्या रुद्राक्षाला आपण धारण करतो तो रुद्राक्ष कुठे घालून जाऊ नये अशी 5 स्थान सांगितले आहे, त्या ठिकाणी घालून जात नाहीत। रुद्राक्षासाठी वर्णन केले आहे की रुद्राक्ष कधी कधी उतरवून त्याला नंतर अभिमंत्रित केले पाहिजे। रुद्राक्षाला अभिमंत्रित करणे म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी विशेष करावे, तसेच अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी, प्रदोषच्या दिवशी, या दिवशी आपल्या शरीरावर जिथे कुठे रुद्राक्ष परिधान केलेला आहे, मग गळ्यात हातामध्ये घातले आहे, त्या रुद्राक्षाला अमावस्या, पौर्णिमा आणि प्रदोष दिवशी एखाद्या दुधात धुतल्यानंतर त्याला थोडीशी मोहरीचे तेल अवश्य लावले पाहिजे। असे केल्याने काय होते, शिवमहापुराण कथा सांगते की दुधात धुतल्यानंतर, स्नान घातल्यानंतर थोडेसे मोहरीचे तेल लावल्याने त्या रुद्राक्षाला अतिबल प्राप्त होते। कोणते बल? जे शरीरामध्ये छोटे मोठे आजार वाढलेले असतात, त्या आजाराला तो रुद्राक्ष हळूहळू समाप्त करायला सुरुवात करतो, प्रारंभ करतो। आता रुद्राक्ष केव्हा केव्हा उतरवून त्याला अभिमंत्रित करून परिधान केले पाहिजे, तसे या 5 ठिकाणी घालून नाही गेले पाहिजे। चला तर मग बघूयात। एक लक्षात ठेवावे की ज्या रुद्राक्षाचे आपण आजारामध्ये पाणी पित असतो, म्हणजेच रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पित असेल तर त्या रुद्राक्षाला मोहरीचे तेल लावायचे नाही। त्या रुद्राक्षाला केवळ स्नान घालून दूध आणि पाण्याने आणि त्या रुद्राक्षाचे पाणी प्यायला सुरुवात करावी। रुद्राक्षाचे पाणी जे मोठे आजार किंवा छोटे आजार असतात, शरीरातील रोगाला समाप्त करण्यासाठी रुद्राक्षाचे पाणी दिले जाते। 5 स्थानी अशी सांगितले आहेत की तिथे निश्चित रुद्राक्ष घालून जाता येत नाहीत। नंबर 1, पहिले स्थान, कोणाचा मृत्यू झालेला असेल, कोणाच्या मृत्यूच्या ठिकाणी रुद्राक्ष परिधान करून जाऊ नये। दुसरे स्थान, जिथे मुलांचा जन्म झालेला आहे तिथे रुद्राक्ष घालून जाऊ नये। तिसरे स्थान, जिथे वैश्यावृद्धी होते तिथे रुद्राक्ष घालून जाऊ नये। तसेच दारू व्यसन होते त्या ठिकाणी सुद्धा रुद्राक्ष घालून जाऊ नये। चौथे स्थान, तुम्हाला वाटत असेल की हे स्थान चांगले नाही, तिथे खूप जीविकांची हत्या झालेली असते किंवा एखाद्या जीवाला नष्ट केलेले असते, त्या स्थानावर सुद्धा रुद्राक्ष घालून गेले नाही पाहिजे किंवा रुद्राक्ष नेला जात नाही। नंबर 5, 5वे स्थान, आपल्या रुद्राक्षाचे जिथे अपमान होत असेल त्या ठिकाणी सुद्धा रुद्राक्ष घालून जाऊ नये। अशा ठिकाणी रुद्राक्ष घालून जाऊ नये असे विशेष म्हटले आहे। तुळशीची माळ ज्यावेळेस गळ्यात घातलेली असते आणि त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला प्राण गेलेला असेल तर तो व्यक्ती वैकुंठात जातो असे विशेष म्हटले आहे। त्याप्रमाणे रुद्राक्षाची माळ जो व्यक्ती शिवभक्त आपल्या गळ्यात घालतो आणि त्यावेळेस त्या भक्ताचे प्राण गेले तर तो शिवभक्त कैलासधाममध्ये जातो असे विशेष म्हटले आहे। एकदम बारीक रुद्राक्षाची माळ, त्याच्यामध्ये 108 एकदम बारीक रुद्राक्ष असतात, त्याची माळ ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, जो व्यक्ती फर्स्ट स्टेजची कॅन्सर असेल, तेव्हा छोटी रुद्राक्ष जर चांगले असेल, 3मुखी रुद्राक्ष, 5मुखी रुद्राक्ष, 7मुखी रुद्राक्ष, तसेच 9मुखी रुद्राक्ष, 11मुखी रुद्राक्ष, जो छोटा रुद्राक्ष असतो तो जर भेटला आणि त्याची माळ जर पाण्यात टाकून त्या पाण्याला थोडे थोडे करून कॅन्सर असलेल्या व्यक्तीला सकाळी, दुपारी, संध्याकाळी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करून किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून महादेवाचे जे एक नाम आहे विश्वनाथाचे स्मरण करून, तसेच 12 ज्योतिर्लिंगाच्या शिवाचे स्मरण करून जो तो व्यक्ती ते जल पिण्यास प्रारंभ करतो तर त्या भक्ताच्या कॅन्सर रोगातून हळूहळू आराम मिळायला प्रारंभ होतो। फक्त आचमन नाही करायचे, तर स्त्री असेल तर आपल्या डाव्या हातात त्या माळ घालू शकतात आणि पुरुष असतील तर आपल्या उजव्या हातात त्या माळेला परिधान करू शकतात। जो व्यक्ती कॅन्सरने पीडित असेल किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या रोगाने पीडित असेल तर त्या व्यक्तीला शक्ती मिळते, एनर्जी मिळते, भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हळूहळू त्या रोगातून आराम मिळतो। काही व्यक्ती म्हणतात रुद्राक्ष सिद्ध कसे करावे, तर विशेष असे शिव
महापुराणात एकच उपाय लिहिलेला आहे आणि सांगितले आहे की 108 बेल पत्रावर भगवान शिवाचे नाव लिहून समर्पित करावे किंवा लाल चंदन लावून समर्पित करावे। रुद्राक्षावरती समर्पित केल्याने त्या रुद्राक्षाला आपण अभिषेकामध्ये समर्पित करावे किंवा त्या रुद्राक्षाला मोहरीच्या तेलात ठेवून नंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावर मनोभावे समर्पित करावे। नंतर भगवान शिवाच्या चरणापाशी ठेवून अभिषेक करून त्या रुद्राक्षाला धारण करावे। रुद्राक्ष सिद्ध करण्याची गरज नाही, रुद्राक्ष आपच सिद्ध होत असतो। एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद तसेच छोट्या मोठ्या गोष्टीवरून सतत वादविवाद होत असतील तर श्रावण सोमवारी किंवा पूर्ण श्रावणात तुम्ही कुठल्याही दिवशी हे काम करू शकता। तर 2 मुखी रुद्राक्ष भगवान शिवशंकर यांच्या शिवालयात मंदिरात जाऊन माता पार्वती भगवान शिवशंकराच्या म्हणजे शिवशक्तीचे स्मरण करून दान करावा, भगवान शिवाला समर्पित करावा आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा। 5 मुखी रुद्राक्ष हा ज्यावेळेस आपली मुलं खूप आजारी असतात, त्यांचा ताप उतरत नसतो, त्यावेळेस ज्याप्रमाणे आपण चंदन घासतो त्या पद्धतीने रुद्राक्ष घासून घ्यावा आणि त्याचा तिलक त्या मुलाला लावावा। तर शिवपुराणात असे विशेष म्हटले आहे की रुद्राक्षाचा तिलक लावल्याने मुलांचे आजार हळूहळू कमी होतात। 7 मुखी रुद्राक्षात माता लक्ष्मी असते। 7 मुखी रुद्राक्षाला थोड्या वेळाने पाण्यामध्ये ठेवून लक्ष्मी कवच म्हणावे आणि त्याचे घरामध्ये सिंचन करावे। घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाते, दरिद्रता बाहेर निघून जाते। घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वरद हस्त राहतो, माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते। जर तुमच्या घरामध्ये नजर बाधा किंवा वाईट नजर वाईट बाधा झालेली असेल तर त्यासाठी आपल्याला 10 मुखी रुद्राक्ष हा घरामध्ये आणायचा आहे। श्रावणामध्ये हा विशेष असा उपाय करायचा आहे। तर कोणीही रुद्राक्ष परिधान केला तरी सुद्धा चालतो, पण रुद्राक्ष हा धारण केल्याने आपला आत्मा परमात्म्याचे ध्यान करण्यात लीन होतो, वाईट मार्गातून बाहेर काढतो। तर आपल्याला काय करायचे आहे, 10 मुखी रुद्राक्ष आणून त्याचे अभिमंत्रित करून तो परिधान करायचा आहे किंवा देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे। यामुळे आपल्या घरातील वाईट बाधा दूर होते। शिवपुराण कथेत विशेष म्हटले आहे, प्रत्येक शिवभक्ताने आपल्या घरामध्ये सुख समाधान तसेच वाईट गोष्टीतून बाहेर पडायचे असेल तर भगवान शिवावर सदैव भक्तिभावाने मनोभावे सेवा करून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। ज्याच्या डोक्यावर भगवान शिवाचा हात असतो तो कधीच दुःखी नसतो। भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यावी। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईक सुद्धा करा। ओम नमः शिवाय, ओम रुद्राय नमः। धन्यवाद।